श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर तुमच्याही देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी चुकूनही तुम्ही ही मूर्ती ठेवू नका, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात भयंकर घडणार आहे किंवा तुम्हाला देवदोष लागेल, तसेच देवपूजेचे फळ तुम्हाला कधीच भेटणार नाही। तर व्हिडिओला सुरुवात करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही मूर्ती ठेवल्याने तुम्हाला देवदोष लागतो, कधीच देवपूजेचं फळ मिळणार नाही। तसेच तुम्ही कधी विचारही केला आहे का, घरात देवघर असते त्यात ठेवलेली एक एक मूर्ती, एक एक वस्तू आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम घडवून आणत असते। आता आपण रोज देवांची पूजा करतो, आरती म्हणतो, देवाला नैवेद्य दाखवतो, पण लक्ष्मी येत नाही, सुख शांती येत नाही। सतत वाद, आजारपणा, पैशाची कमतरता, मानसिक त्रास असं का होत असतं? तर उत्तर खूप गूढ आहे, कारण आपल्या नकळत आपण देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायचीच नाही, ती पण आपण ठेवली जाती। ती म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणतो, आणि देवदोष एकदा लागला तर त्या घरात सुख शांती, आरोग्य, पैसा काहीच टिकत नाही। आता आजच्या हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाणून घेणार आहे की देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये आणि ती का ठेवू नये, तिचा परिणाम काय होतो, आणि जर चुकून ठेवली असेल तर तो देवदोष कसा दूर करायचा, तर त्याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण यात सांगितलेले रहस्य तुमचे जीवन बदलून टाकतील। तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब जरूर करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला नक्कीच विसरू नका। तर देवघराचे महत्त्व, आणि देवघर म्हणजे घराचा आत्मा। देवघर ही फक्त पूजा करण्याची जागा नसते, तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं। आता देवघर म्हणजे काय, तर देवघरात आध्यात्मिक बॅटरी आहे। इथे रोज मंत्रोपचार, शंखनाद, घंटानाद, धूप दीप आरती यामुळे देवी ऊर्जा निर्माण होत असते। आता शास्त्र सांगते, यंत्र देवातंत्र लाभा, म्हणजे जिथे देवांचा वास असतो तिथे संपत्ती, आरोग्य, आनंद आपोआप येत असतो। म्हणूनच देवघरात कोणते देव, कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायच्या याचे नियम आहेत, कारण चुकीची मूर्ती ठेवल्यास देवघराचे सात्विक रूप बाधित होते आणि तिथे निर्माण होणारी दैवी ऊर्जा नष्ट होत असते। आता बाळकृष्णाच्या मूर्तीची माहिती आपण, भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत। बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे निष्पाप बालरूपातला आनंद, गोडवा, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे। आता शास्त्र सांगते, यस स्मरेत बालकृष्ण नित्य तस्य गृहे लक्ष्मी स्थिरा भवती, म्हणजे जो भक्त जो रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते। बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पूजल्याने या गोष्टी घडत असतात। आता समृद्धीचा वर्षाव, ज्या घरात लाडक्या गोंडस बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे पैशांची कमतरता भासत नाही। तसेच निरागसता आणि प्रेम, घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढत असते। आता आपण याच बाळकृष्णाच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची कृपा कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होत असतात। म्हणजे भयंकर चूक जर आपण करत असेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे, पण शास्त्र सांगते की त्याच्या शेजारी काही मूर्ती ठेवू नये, कारण त्या मूर्तीमुळे कृष्णाची बालरूपातील शक्ती जी आहे तर ती मंदावती। तर विशेष लक्षात ठेवायचं आहे ती गोष्ट म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये। का? कारण शास्त्र सांगते कृष्ण हे बालरूपात असतात, अनंत व आनंदाचे प्रतीक आहेत, तर शिवलिंग हे संयम, विरक्ती व तांडव शक्तीचे प्रतीक आहे। ही दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरोधी आहेत। बालकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होत असतो। आता देवदोष म्हणजे का, तर देवदोष म्हणजे देवांची पूजा करू नये, त्यांची कृपा न मिळणे, उलट अडचणी वाढणे। जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते
तेव्हा देवदोष लागतो. देवदोष लागण्याची लक्षणे म्हणजे घरात सतत अशांती, किरकोळ गोष्टींवरून भांडण, तसेच आरोग्याची समस्या, वारंवार आजार, डॉक्टरांकडे अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात, पैशांचा अपव्यय होत असतो, पैसा येतो पण टिकत नाही, स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे, काळोख, साप, रडणारी मुले. ही मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडत असते? तर ही मूर्ती घरात ठेवल्यामुळे बाळकृष्णाच्या शेजारी जर शिवलिंग ठेवले तर काय घडते? तर लक्ष्मीचा नाश, लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैशांचे आपले नुकसान होत असते, कौटुंबिक वाद होत असतात, नवरा बायकोत वाद होत असतात, आई वडील व मुलांमध्ये दुरावा निर्माण होत असतो, तसेच मुलांचे अपयश, अभ्यासात दुर्लक्ष, करिअरमध्ये अडथळा आणि आरोग्य बिघाड, तसेच रक्तदाब, डोकेदुखी, अनिद्रा, मानसिक तणाव अशा भयंकर समस्या, तसेच भयानक स्वप्ने पडणे, कृष्णाची कृपा न मिळता वाईट स्वप्ने येणे, पूजेचा परिणाम कमी होणे, आरती मंत्रोपचार निष्फळ जाणे आणि देवदोषाची शास्त्रीय कारणे म्हणजे धर्मग्रंथात उल्लेख आहे की कृष्ण म्हणजे लीला व आनंद आणि शिवलिंग म्हणजे तप आणि विरक्ती आणि तांडव म्हणजेच दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच त्यांना शेजारी ठेवले तर ऊर्जा संघर्ष होत असते. आता वास्तुशास्त्रानुसार विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका, नाहीतर त्यातून निर्माण होणारा जो देवदोष आहे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. चुकून ठेवली असेल तर काय करावे? तर जर चुकून ठेवलेली असेल तर असा प्रश्न आपल्याला पडतो, जर कोणी आधीच बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करायचे? तर काळजी करू नका. शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो. देव कधीच भक्ताला निराश करत नाही. आणि काही ठिकाणी शिवलिंग वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित करावे किंवा शिवलिंग घरातील वेगळ्या कोपऱ्यात, विशेषतः ईशान्य कोपऱ्यात या दिशेला शिवलिंग ठेवावे. म्हणजे शिवलिंगासमोर दररोज थोडंसं पाणी व बिल्वपत्र अर्पण करायचं असतं आणि बाळकृष्णाला स्नान घालायचे असतात. आता चूक सुधारण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला दूध, गंगाजलाने स्नान घालावे. त्यानंतर पिवळं वस्त्र, तुळशी व माखनाचा नैवेद्य दाखवायचा असतो. नंतर क्षमा याचना म्हणायची असते आणि हे गोपाळ, अज्ञानाने मी चूक केली, मला क्षमा कर आणि अशी प्रार्थना मनापासून करायची. आणि मंत्र जपाने देवदोष नष्ट करणे. म्हणजे शास्त्र सांगते की मंत्र म्हणजे ऊर्जा. जर मंत्रोपचार शुद्ध भावनेने केला तर कोणताही दोष लागत नाही. आणि देवदोष निवारण्यासाठी खास मंत्र आहे. तर तो मंत्र म्हणजे श्रीकृष्णांचा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा रोज सकाळ संध्याकाळ 108 वेळा म्हणायचा असतो. यामुळे मधुराष्टकम पठण हे पण आहे. जसे कृष्णाचे बालरूप आठवून मधुराष्टक वाचल्यास दोष नाहीसा होतो. आता पूजाविधी कशी करायची? तर दोष दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात. जसं की तुळशी पूजा करा, बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा. तसेच शास्त्र सांगते की तुळशी विना श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण असते. दररोज देवघरात कापूर, लवंग, गूळ घालून धूप करा. म्हणजे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी आपल्याला दररोज दोष निवारण्यानंतर बाळकृष्णासाठी कृपा परत मिळवण्यासाठी जन्माष्टमी म्हणजेच उपवास करायचा असतो. कृष्ण जन्माष्टमीला उपवास व जागरण केल्यास सर्व पापे नाहीसे होत असतात. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीच्या शेजारी कधीही शिवलिंग ठेवायचं नसतं. ही चूक तुम्ही नक्की सुधारू शकता. श्री स्वामी समर्थ.